मंडळी, ज्या मुलीला आपण तळहाताच्या फोडासारखं जपावं, बाप म्हणून तिच्या यशाचं स्वप्न पाहावं आणि त्याच मुलीच्या स्वप्नासाठी बापानं तिचाच जीव घेण्या इतकं क्रूर व्हावं, त्याला काय म्हणावं? मन सुन्न करणारी घटना सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीतली आहे। 17 वर्षाची साधना आईवडिलांची लाडकी लेक। त्यांना वाटायचं आपल्या मुलीनं डॉक्टर बनावं। 10वीत तिनं 90% मार्क मिळवले, पण वैद्यकीय प्रवेशासाठीच्या सराव परीक्षेत कमी मार्क पडले म्हणून बापानं तिला बेदम मारहाण केली, इतकी की तिचा जीव गेला। मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली, पण बापाचा राग शमत नव्हता। प्रत्येकाला अस्वस्थ करणारी ही घटना आहे। पालक नावाच्या मालकांच्या क्रूर मानसिकतेला दर्शवणारी ही घटना आहे। आज साधनाचा जीव गेला, पण पालकांच्या प्रेशर कुकरमध्ये श्वास गुदमरलेली कित्येक मुलं मुली रोज थोडी थोडी मरतायत। जे आपल्याला आयुष्यात साध्य झालं नाही ते मुलांनी करावं, या अट्टहासापायी कितीतरी मायबाप मुलांच्या मानेवर पाय देऊन उभे आहेत। आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनियर, क्लास 1 अधिकारीच बनलं पाहिजे, याला स्वतःची प्रतिष्ठा बनवली जाते। बाजारात पैकीच्या पैकी मार्क मिळवून देण्याची हमी देणाऱ्या, डॉक्टर, इंजिनियर घडवतो असा दावा करणाऱ्या अनेक फॅक्टरी उघडल्या गेल्या। त्या फॅक्टरीत मुलांना ढकलून द्यायचं आणि त्याच्यासाठी प्रचंड पैसा ओतायचा। रिटर्नमध्ये मार्क आणि इब्रत हवी आहे। त्याच खोट्या इब्रतीसाठी इथं सगळं पणाला लावणारे असंख्य पालक आपल्या आजूबाजूला आहेत। यशाला मार्काच्या तराजूत तोलणारी शिक्षण व्यवस्था पालक मुलांच्या आतल्या आवाजाची मुस्कटदाबी करतायत। जो आतला आवाज प्रत्येकाला सांगतो तू काय करायला हवं, त्याच आवाजानं सांगितलं तू क्रिकेट खेळ, तो खेळला, सुनील गावस्कर बनला। ज्या आवाजानं कानात सांगितलं तू तबला वाजव, त्यानं जीव तोडून तबला वाजवला, तो झाकीर हुसेन बनला। पण आवडणारी गोष्ट करायला मिळण्याचं भाग्य खूप कमी मुलांच्या वाट्याला येतंय। म्हणूनच अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेली कित्येक मुलं असह्य झालं म्हणून कोवळ्या वयात टोकाचा निर्णय घेत आहेत। तरी पालकांचे डोळे उघडू नयेत, याला काय म्हणावं? जीव दे, पण आमच्या अपेक्षा पूर्ण कर, या अट्टहासिक क्रौर्याला प्रेम कसं म्हणावं? काही दिवसांपूर्वी राजस्थानमधल्या कोटा शहरात 14 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। डॉक्टर, इंजिनियर बनवणाऱ्या फॅक्टरीची राजधानी कोटा। 2024 मध्ये 17 आणि 2023 मध्ये 26 मुलांनी कोटा शहरात मृत्यूला कवटाळलं। ही स्पर्धा, त्यातला ताण, अपेक्षांचं ओझं जीव द्यावा इतकं टोकाचं बनलंय का? परीक्षेत नापास किंवा कमी गुण घेणारा म्हणजे काहीच कामाचा नाही, पैकीच्या पैकी मार्क हेच यश किती बिंबवणार आहोत आपण। बिरदेव ढोणे नावाचा एक मेंढपाळ कुटुंबातला पोरगा UPSC पास झाला, ज्याला आई वडिलांना हे कळत सुद्धा नाहीये की मुलगा साहेब झालाय म्हणजे नेमकं काय झालंय। मुलांना स्वातंत्र्य दिलं की ती बिघडतात, ही मानसिकता मुलांना कैदी बनवतीये का? परीक्षेत नापास झालेली कितीतरी व्यक्ती आयुष्यात यशस्वी झाल्या ना। सचिन 10वीत नापास झाला, पण आयुष्यानं त्याच्या कानात सांगितलं तू बिनधास्त क्रिकेट खेळ। त्यानं स्वतःला झोकून दिलं। पुढे त्यानं इतिहास घडवला। त्याच 10वी नापास झालेल्या मुलाचा धडा 10वीच्या मुलांना आहे। त्याचं नाव सचिन तेंडुलकर आहे। समाज हे काहीच बघणार नाही का? अपेक्षांच्या ओझ्याखाली आपण किती बळी घेणार आहोत आणि हे मार्क आज इतके माणसांना, पालकांना क्रूर बनवतायत का? याबद्दल आज आपल्याला चर्चा करायची आहे, पण त्याआधी बघूया नेमकं घडलं काय, महाराष्ट्राला सुन्न करणारी ही घटना का? मार्कासाठी बापानं घेतला लेकीचा जीव। मार्क कमी पडले म्हणून मुलीला मारहाण। बापाच्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू। क्रूर शिक्षक बापाला पोलिसांकडून अटक। फोटोतली 17 वर्षांची साधना आता या जगात नाहीये। तिच्या बापाच्या डॉक्टर होण्याच्या महत्वाकांक्षेनं आणि समाजातल्या कुटुंबाच्या कथित इब्रतीनं तिचा बळी घेतलाय। कारण होतं तिला सराव परीक्षेत मार्क कमी पडले। एवढ्या एका कारणातून वाद झाला। टोकाच्या महत्वाकांक्षेनं आंधळ्या झालेल्या शिक्षक बापानंच मुलीच्या डोक्यात वरवंटा घातला आणि पोरीच्या आयुष्याचा निकाल लावला। मुलीचा जीव घेणाऱ्या बापाविरोधात आईनं तक्रार दिली। पोलिसांनी नराधम बापाला हत्येप्रकरणी अटक केली आहे। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या नेलकरंजी इथली ही घटना आहे। त्यांचे पती धोंडराम भोसले यांनी तिची मुलगी
ही मारहाण केल्याने ती गंभीर आजारी झाल्याने तिला उपचारकामी हॉस्पिटलला नेले. उपचार चालू असताना मयत झाली. त्यामुळे प्रीती भोसले यांच्या फिर्यादीवरून आरोपी धनराम भोसले याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1) व ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट 75 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपीस माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपीची 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिली आहे. पालकांच्या महत्वाकांक्षा इतक्या टोकाला गेल्यात की ते आपल्या पोटच्या लेकराचा बळी घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीयेत. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. पालकांची मुलं जर त्यांच्या प्रेमातून जन्मली असती तर हे जग खूप वेगळं झालं असतं, असं एक जे कृष्णमूर्तींचं प्रसिद्ध वाक्य आहे. तेव्हा पालकांचं मुलांवर प्रेम नाही, तर पालकांचं फक्त आपल्या अपेक्षांवर प्रेम आहे. माझी महत्वाकांक्षा जर तू पूर्ण केली तरच मी तुझ्यावर प्रेम करेल, अन्यथा मी तुझा बळी घेईल. या टोकाला हे पालकांचं महत्वाकांक्षाचं प्रेम गेलेलं आहे. आणि सर्वात वाईट गोष्ट ही आहे की हे मारणारा एक शिक्षक आहे. आपली अधुरी स्वप्न मुलांनी पूर्ण करावीत हा टोकाचा अट्टहास आणि मुलांच्या यशाला आपल्या इब्रतीशी जोडणारी मानसिकता पालकांना क्रूर बनवतीये का, असा प्रश्न मानसोपचार तज्ज्ञांशी बोलल्यानंतर निर्माण होतोय. जी काही इज्जत आहे त्या इज्जतीसाठी त्या मुलीला मारहाण करून तिच्याकडनं मार्क जास्त मिळवणं ही अतिशय वाईट अशी घटना आहे. म्हणजे ही मानसोपचारामध्ये आम्ही याला असं म्हणतो की ही विकृती आहे. अशा पद्धतीनं एखाद्या मुलांकडून, लहान मुलं मुली जी असतात ती त्यांच्याकडून आपल्या इज्जतीसाठी आपण कृती करून घेणं ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. स्पर्धेच्या युगात पालकांच्या अपेक्षांचं मोठं ओझं मुलांच्या मानेवर आहे. त्या अपेक्षांची पूर्ती करताना मुलांच्या कलागुणांना, त्यांच्या स्वप्नांना अनेकदा सुरगळलं जातं. पालकांच्या प्रेशर कुकरमध्ये साधनाचा गेलेला बळी दिसतोय तरी, पण असे अनेक बळी आहेत आपल्या आजूबाजूला जे दिसत सुद्धा नाही. त्यांची संख्या मोठी आहे. पालकांनी मानसिकता बदलल्याशिवाय हे बळी थांबणार नाहीत, हेही तितकंच खरं. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.